सर्व गुरुप्रिय शिष्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. भारत देशामध्ये गुरु शिष्य परंपरा ही एक संस्कृती आहे. आदियोगीपासून वेदव्यासांपासून ही सुरू झालेली गुरु शिष्य परंपरा आहे आणि या गुरु शिष्य परंपरेचा आपण एक भाग आहोत. हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे. आज गुरुपौर्णिमा आणि या गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचं आपल्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे, का गुरु असावा, गुरु जीवनात का असावा, असा जर प्रश्न विचारला तर असा प्रश्न असेल की वातावरणामध्ये ऑक्सिजन का असावा, वातावरणामध्ये प्राणवायू का असावा, देहामध्ये शरीरामध्ये हृदय का असावं. उत्तर असेल गरजेचं आहे. देह जिवंत राहण्यासाठी हृदय असावं, हृदय जिवंत राहण्यासाठी, प्राण शरीरामध्ये राहण्यासाठी वातावरणामध्ये प्राण ऊर्जा प्राणवायू असावे. याच पद्धतीने जीवनामध्ये यशस्वी आनंदी जगण्यासाठी गुरु असावा. डाव्या पायातली चप्पल डाव्याच पायामध्ये घालावी इथपासून तव्यावर न चटका बसता भाकरी कशी टाकावी इथपर्यंत ज्या ज्या गोष्टी शिकलो त्या सर्व गोष्टी, त्या सर्व क्रिया आपल्या गुरुने आपल्याला शिकवलेल्या आहेत. आणि ह्या गोष्टी ज्या सर्व आहेत इथं गुरु मान्य केलेला नाही हे माझे गुरु आहेत, पण ते शिकवतात. हे तत्व आहे. गुरु म्हणजे एखादा व्यक्ती पाहू नका. गुरु हे तत्व आहे. आणि तुम्ही मान्य करा अगर न करा, गुरु दीक्षा घ्या अगर न घ्या, ते त्यांचं काम करणार आहेत. आज भरपूर ठिकाणी गुरु दीक्षा सुरू असते. हे आमचे गुरु, हे आमचे गुरु. माणसालाच पूजत बसू नका. गुरु हे तत्व आहे. ते तत्व मानलं पाहिजे आपण. त्या तत्वाशी जोडलो गेले पाहिजे, शरीराशी नाही. एक शरीर दुसऱ्या शरीराशी जोडलं जातंय. हे शरीराशी शरीर नाही, तत्वाशी तत्व जोडलं पाहिजे. हे तत्व कधी निर्माण होतं, ज्यावेळेस गरज असेल. गुरुची आपल्या जीवनामध्ये खरंच गरज आहे का, आणि आहे तर ती काय गरज आहे. आपण एखादा प्रवास करतो, नवीन ठिकाणी जायचं आहे, ज्या ठिकाणी आपल्याला काहीही माहीत नाही. पूर्वी विचारत गेलं जायचं, हे गाव कुठे आहे, हे गाव कुठे आहे, हे गाव कुठे आहे, कुठून कुठंपर्यंत जायचं, काय करायचं. हे जे रस्त्यावरून सांगणारे भेटणारे जे लोक होते हे आपल्याला मार्गदर्शन करायचे. प्रत्येक वळणावरती कोणीतरी भेटायचं आणि आपण योग्य मार्गाने पुढील प्रवासासाठी जायचो. जर त्या मार्गावरती कोणी नाही भेटलं तर आपण मार्ग चुकण्याची चान्सेस असायचे, मार्ग चुकण्याच्या संधी असायच्या आणि मार्ग चुकले जायचो. आणि इच्छित स्थळापर्यंत योग्य वेळी पोहोचण्यापेक्षा अनिश्चित स्थळापर्यंत आपण पोहोचलो जायचो. त्यासाठी पुढे दगड लावले गेले. साताऱ्यावरून सोलापूरला निघाला. सोलापूर 100 किलोमीटर, 80, 70, 60, 50. हे मार्गदर्शक काय आहेत, हे गुरुचं प्रतीक आहेत. हे जर दगड नसतील, जर ते बाण नसतील,
तर आपण योग्य ठिकाणी योग्य वेळी पोहोचणार नाही, आपण भरकटू. आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत, आपण मोबाईलवरती मॅप टाकतो आणि तो मॅप आपल्याला अचूक योग्य मार्गदर्शन करतो. तो एका दृष्टीने गुरुचा आहे. तसं जर जीवनामध्ये आपल्याला निरोगी राहायचं आहे, आनंदी राहायचं आहे, तर आपल्या जीवनामध्ये गुरु पाहिजे, योग्य गुरु पाहिजे. मग योग्य गुरुचं आगमन आपल्या जीवनामध्ये कधी होतं? ज्यावेळेस आपली योग्य पात्रता निर्माण होते, त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये योग्य गुरुची एंट्री होते. गुरुला तुम्ही तोलू शकत नाही, गुरुला तुम्ही मोजू शकत नाही, गुरुला तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये ठेवू शकत नाही. जशी तुमची पात्रता निर्माण होईल तसं तुम्हाला गुरु भेटत जातो. पहिलीतले गुरुजी वेगळे आहेत, दुसरीतले वेगळे आहेत, तिसरीतले वेगळे आहेत, पहिले ते 7वी पर्यंतचे वेगळे आहेत, तिथून पुढचे वेगळे आहेत, उच्च महाविद्यालय वेगळे आहेत. प्रत्येक ठिकाणी गुरुचा बदल होतो. का होतो? तुमची पात्रता बदलत गेलेली आहे, त्यामुळे गुरुचाही बदल होतोय. गुरु एक मार्ग आहे, मार्गदर्शक आहे. गुरुदेवांचे 24 गुरु होते. 24 गुरु. आपल्या जीवनामध्ये या जीवनाला आकार देण्यासाठी 4 गुरु तरी असावेत. पण पात्रता बदलली तसे बदलत गेलं पाहिजे. एका दगडाला सुद्धा एक मूर्तिकार गुरु भेटतो आणि त्यातला अनावश्यक भाग काढून टाकतो, त्यावेळेस ती मूर्ती निर्माण होते. त्या दगडाचा गुरु आहे मूर्तिकार. अंधार आहे, अंधारातून तुम्हाला जायचं आहे, एक टॉर्च हे तुमचं गुरुप्रमाणे मार्गदर्शन करतं. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी, आनंदी जीवन जगण्यासाठी, ईश्वर प्राप्तीसाठी, स्वयं आकार जाणण्यासाठी, साक्षात्कारासाठी गुरुचं स्थान खूप महत्वाचं आहे आणि मोलाचं आहे. त्या गुरुवरती तुमचं प्रेम पाहिजे, त्या गुरुवर श्रद्धा पाहिजे, त्या गुरुवर विश्वास पाहिजे. जर गुरुवर तुमचं प्रेम असेल, विश्वास असेल आणि श्रद्धा असेल, तर मात्र गुरुकडून जी गोष्ट तुम्हाला पाहिजे, जे ज्ञान प्राप्तीसाठी, जी विद्या प्राप्तीसाठी तुम्ही गुरुकडे गेलेला आहात, ती गोष्ट तुम्हाला भेटतेच भेटते. पण विश्वास असेल तर, श्रद्धा असेल तर, प्रेम असेल तर. एक राजा होता आणि त्या राजाला एक मुलगी होती. या मुलीची आध्यात्मिक जी काही वाटचाल होती ही लहानपणापासून होती. सांसारिक गोष्टी ह्याच्यामध्ये फारशी आवड, रस त्या मुलीला नव्हता. पूर्ण वाटचाल, पूर्ण आवड ही ईश्वर प्राप्तीसाठी होती. या ईश्वर प्राप्तीमध्ये अडथळा येऊ नये, बाधा येऊ नये म्हणून तिने तिच्या वडिलांना एक विनंती केली, मला माझ्या या मार्गामध्ये, या रस्त्यावरती अडथळा येऊ नये, कोणती बाधा येऊ नये, यासाठी माझी वेगळी व्यवस्था करा. सांसारिक या गोष्टीमध्ये मला थांबायचं नाही. त्यावेळेस वडिलांनी मुलीची इच्छा मान्य केली आणि वेगळी व्यवस्था केली. वेगळ्या व्यवस्थेमध्ये त्या मुलीचं वेगळं घर, वेगळं मंदिर, वेगळी राहण्याची व्यवस्था, हे सगळं व्यवस्थित झालं होतं. नित्यनेमाने तिचा जो दिनक्रम आहे तो सकाळचा व्हायचा. पूजा, पाठ, भजन हे सर्व व्यवस्थित व्हायचं. हे सर्व व्यवस्थित सुरू असताना त्या ठिकाणी एक चोर येतो आणि हा चोर ही जी मुलगी
नित्यनेमाने ज्या क्रिया करत आहे हे पाहतो. आणि त्या चोराच्या लक्षात येतं ही मुलगी कशी आहे, ही मुलगी काय आहे, ही मुलगी कोण आहे. आणि तिची तिच्या देवाकडे प्रार्थना सुरू असते, हे परमपित्या परमात्मा, आपलं दर्शन कधी द्या, यासाठी मला काय करावं लागेल, यासाठी अजून कोणती विधी करावी लागेल, माझ्या पूजा करण्याच्या पद्धतीमध्ये अजून काय बदल करावा लागेल, अजून कोणता वेगळ्या पद्धतीचा गुरु करावा लागेल का, हे सर्व ते चोर पाहतो. आणि दुसऱ्या दिवशी तो एक साधूचा वेश घेतो आणि त्या ठिकाणी जातो. त्या ठिकाणी जातो, आवाज देतो, ती मुलगी येते. तो म्हणतो मला पाणी प्यायचं आहे. ती मुलगी घेऊन येतो. म्हणते मुलगी पाण्यानं चाललेली असते, तेवढ्यात म्हणतो थांब. हे खूप वेळा होतं आपल्यासोबत. हे आपणही पाहतो समाजामध्ये खूप लोक साधू बनतात, साधू होत नाहीत, साधू बनतात. बनणं आणि होणं यामध्ये फरक असतो. तो बनलेला आहे, बघितलं, कपडे घातलेले फक्त. आपण पिक्चरमध्ये, सिनेमामध्ये, नाटकमध्ये बघतो ना, त्यातला साधू. तू पाण्यानाल जात आहे, मात्र मी कोणाच्याही हातून पाणी पित नाही. मग ज्यांनी कोणी एखाद्या संताकडून दीक्षा ग्रहण केलेली आहे, मी त्यांच्याच हातून पाणी पितो. तर तू कोणत्या संताकडून, गुरुकडून दीक्षा ग्रहण केलेली आहे का? ती मुलगी म्हणते नाही, मी कोणाकडून ही दीक्षा ग्रहण केलेली नाही. मग मी तुझ्याचं पाणी पिऊ शकत नाही. त्यावेळेस ती म्हणते मग एक काम करा, तुम्हीच मला दीक्षा द्या. ठीक आहे म्हणतो, मी तुला दीक्षा देतो आणि माझ्या दीक्षेचा परिणाम असा होईल की तुला कमीत कमी वेळात ईश्वर प्राप्ती ही होऊन जाईल. साक्षात ईश्वर त्यांचं दर्शनही तुला देतील. ती म्हणते ठीक आहे, मग यासाठी काय करावं लागेल? जे मला पाहिजे होतं, तिला वाटलं ईश्वराने माझी प्रार्थना ऐकले, माझ्या जीवनामध्ये गुरु पाठवले, ईश्वराचे आभार मानले. जो गुरु बनून, साधू बनून आलेला व्यक्ती आहे, त्यावर विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली आणि त्यांना विचारलं मला आज्ञा करा, आपली दीक्षा घेण्यासाठी मला काय करावं लागेल? ते म्हटला साधू, दीक्षा तुला दिली जाईल, मात्र या ठिकाणी दीक्षा दिली जात नाही. इथून बाहेर जंगलामध्ये तुला दीक्षा दिली जाईल, निसर्गाच्या सानिध्यामध्ये. हा, मात्र त्यासाठी सुरुवातीला तुला काही गोष्टींचा त्याग करावा लागेल. कोणत्या कोणत्या गोष्टींचा त्याग करावा लागेल? तुझ्याकडे जेवढ्या मौल्यवान वस्तू आहेत, त्या सर्व गोष्टी, त्या सर्व वस्तू एका बॅगमध्ये भरून घे. त्या वस्तू आपण त्याग करायचा आणि तू त्या सर्व गोष्टींचा त्याग केला की मी तुला दीक्षा देणार. त्या मुलीनी त्या आनंदापोटी, त्या प्रेमापोटी, त्या विश्वासा श्रद्धापोटी तिच्याजवळ जेवढं जेवढं काही मौल्यवान होतं, सोने, पैसे, दागिने, कपडे, हे सर्व एका बॅगमध्ये भरलं. गुरु पुढे, साधू पुढे, नवीन शिष्य पाठीमागे. जंगलामध्ये खोल 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 आतमध्ये गेले, घनदाट जंगलामध्ये गेले. आणि त्या घनदाट जंगलामध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं हे सर्व इथं ठेव. हा ठेव, या झाडाजवळ उभी राहा. उभी राहिली. आता मी तुला बांधत आहे, मी तुला या झाडाशी बांधत आहे आणि जोपर्यंत मी पुन्हा सोडायला माघार येत नाही तोपर्यंत तू ओरडायचं नाही, कोणाला सोडा म्हणायचं नाही. ही एक विधी आहे, बांधणे. त्या मुलीला त्या झाडाशी बांधलं. परमेश्वर जरी आला तरी सोडू द्यायचं नाही, फक्त मीच येईन. जे काय मौल्यवान वस्तू, त्या दागिने होते, सोनं होतं, ते सर्व घेतलं आणि तो पसार झाला. ती मुलगी त्याच ठिकाणी आहे, झाडाला बांधलेला आहे, पूर्ण श्रद्धेनं, विश्वासानं,
नामजप तिचा सुरू आहे. आतून आनंदित होत आहे, प्रसन्न होत आहे. श्रद्धाभाव, विश्वासभाव वेळ जसा जाईल तसा वाढत आहे. माझी विधी पूर्ण होत आहे आणि मला दीक्षा भेटत आहे, ज्यामुळे ईश्वर प्राप्ती होईल. तिचं नामजप सुरू आहे. सकाळचं संध्याकाळ झालं, नामजप सुरू आहे. वडील आले, वडिलांनी पाहिलं मुलगी आहे का, मुलगी जागेवर नाही. वडील चिंतेत झाले, मुलगी नाही. मग त्यांनी सर्व सैनिक वगैरे घेतले, इतर लोक घेतले, सर्व जंगलातून त्या मुलीला शोधाशोध सुरू केली. पाहिलं तर एका झाडाला तिला बांधलेलं आहे. तिला विचारलं, हा काय प्रकार आहे? मुलीनं प्रामाणिकपणे घडलेला प्रकार सांगितला. वडिलांच्या गोष्ट लक्षात आली. वडील म्हटले, त्या व्यक्तीने तुला फसवलंय. तो कोणताही साधू संन्यासी नाही, तो एक चोर होता. चल मी तुला सोडतो, आपण जाऊ. ती म्हणली, नाही नाही, असं करू नका. मी आणि माझे गुरुजी, हा जो काही व्यवहार आहे, हा जो काही संबंध आहे, तो माझ्या गुरुशी आहे. मी तुम्हाला विनंती करते, तुम्ही इथून जावा. मला माझ्या गुरुसोबत आणि माझ्या दीक्षेसोबत राहू द्या. गुरुदीक्षा सुरू आहे ना. ठीक आहे. मुलीने विनंती केल्यानंतर वडील निघून गेले. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं. त्या मंदिरामध्ये, ज्या मंदिरामध्ये ती मुलगी रोज नित्यनियमाने परमेश्वराची सेवा करायची, त्या मंदिरामध्ये सकाळी भजन, कीर्तन, आरती व्हायची, स्वच्छता व्हायची. देवाचे रोज नवीन नवीन उच्च वस्त्रे असायचे, प्रसाद असायचा, भोग असायचा. हा काहीच नाही, सगळं बंद पडलं. ह्या भक्तीला, या मुलीच्या भक्तीला परमेश्वरी प्रसन्न झालेले होते. त्यांनाही छान वाटत होतं. मात्र हे सगळं बंद. परमेश्वराला प्रश्न पडला, ही गेली कुठं? विष्णूंना प्रश्न पडला, ही गेली कुठं? डोक्याला हात लावून बसले. ही बसलेले असताना यांना नारद मुनीने पाहिलं. नारद मुनी म्हणले, भगवंत डोक्याला हात लावून बसलाय, चिंताग्रस्त दिसताय. भगवंत म्हटले, माझा एक भक्त आहे, जो नित्य नियमाने कित्येक वर्षापासून माझी भक्ती करतोय. तो दिसलाच नाही. प्रसाद नाही, नैवेद्य नाही, भजन नाही, कीर्तन नाही, काही नाही. कुठे बघ म्हटले, ते शोधून आण. तेवढं शोधून आण म्हटल्यानंतर नारद मुनी निघाले. फिरून फिरून सगळीकडे जंगलात पोचले. जंगलामध्ये पाहिलं, जंगलामध्ये पाहिलं काय प्रकार आहे. ते म्हटले, अरे वा वा, म्हटले तुम्ही किती शोधलं, तुम्हाला, तुम्ही या ठिकाणी मला भेटला आहेत. ओळखलत का मला? नारद मुनी म्हणतात, ओळखलत का मला? मुलगी म्हटली, ओळखलं. म्हटली, तुम्हाला कोणी ओळखत नाही. तिन्ही लोकांमध्ये तुम्हाला स्थान आहे. अशा लोकांमध्ये तुम्ही माझ्या समोर आहात, मला दर्शन दिलं, मी तुमचे खूप खूप आभारी आहे. तुम्ही मला दर्शन दिलं. ते म्हटले, चला चला, म्हटले हे सोडतो. म्हटले सगळं. हे काय झाले असं? मग सांगितलेला घडलेला प्रकार त्यांनी सांगितला त्यांना, हे असं असं आहे, गुरुनी सांगितलेलं आहे, सोडायचं नाही. अहो म्हटले, हे सगळं खोटं आहे. म्हटले, तो व्यक्ती चोर आहे, त्यांनी तुम्हाला फसवलं आहे. तो सर्व तुमचं संपत्ती घेऊन पोबारा झालेला आहे. मी सोडतो. नाही नाही, म्हटले माझे गुरु हे प्रामाणिक आहेत आणि त्यांच्यामुळेच मला तुम्ही भेटलायत. गुरु जीवनामध्ये आले, 2 दिवसात मला तुम्ही भेटलायत. अजून थोडे दिवस थांबते, देव पण भेटतील. नारद मुनींनी जमेल तेवढी त्यांना विनंती केली, जमेल तेवढं त्यांचं मत आणि मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला, मात्र नाही. ते म्हटले, या गुरुमुळे मला तुम्ही भेटलेला आहात, त्यामुळे मी गुरुचे आभार मानते, तुमचे आभार मानते, तुम्ही मला दर्शन दिलं. शेवटी नारद मुनी कंटाळून गेले. त्यांनी सांगितलं की हा सगळा प्रकार घडलेला आहे, तिला कोणीतरी झाडाला बांधलेला आहे. ते म्हणते, जोपर्यंत परमेश्वर येत नाही तोपर्यंत नाही. गेले त्या ठिकाणी. भगवान विष्णू नारद मुनीसोबत गेले, बघितलं सगळा प्रकार, हात जोडले, दर्शन घेतलं. नारदांनी सांगितलं, भगवान आले, ओळखते. म्हटले, यांचीच सेवा केली एवढे वर्ष, 25 वर्ष यांची सेवा केली, यांनी मला दर्शन दिलेलं आहे.
चला म्हटले आता मग सोडू वगैरे. नाही नाही म्हटले, नाही, माझ्या गुरुमुळे मला यांचं दर्शन झालेलं आहे. एवढ्या वर्ष सेवा केली, एवढ्या वर्ष भक्ती केली, एवढ्या वर्ष जप केला, तप केला, स्मरण केलं, कधीच भेटले नाहीत. 2 दिवस गुरु माझ्या जीवनात आले आणि मला भेटले. माझे गुरु ज्यावेळेस येतील ते मला जेव्हा सोडतील त्याच वेळेस इथून मी येणार, नाहीतरी मी इथंच. 2-3 दिवस अन्न नाही, पाणी नाही, काही नाही, मात्र ती विश्वास, ती ऊर्जा, याच्यावरती भक्ती सुरू आहे. हे शरीर तेवढं उत्साही आहे, तेवढं ऊर्जावान आहे का, तेवढा विश्वास आणि श्रद्धा. नारद म्हटले, भगवंत आता करायचं काय? भगवान म्हटले, काय आता त्याला आण म्हटले शोधून, कुठेतरी असेल तो. कुठे असेल तो? कुठे काय, हिला जसं फसवून कुठेतरी आता दुसरीकडे जाऊन दुसऱ्या कोणाला तरी फसवत असेल, काहीतरी चोरीमारीच करत असेल, कुठेतरी लूटमारीच करत असेल, कोणाला तरी टोपीच घालत असेल, मग आण पकडून त्याला. नारद मुनीन त्याचा शोध घेत गेले गेले गेले. एका ठिकाणी डाका टाकाच्या प्रयत्नातच होता. दोरी बांधली होती वरती, आता खालून वरती जाणार, तेवढ्यात नारद मुनी पोहोचले. जाऊन मागून दबदब केलं, घाबरले. हे काय, ओळखलं नाही म्हणले, आपल्याला कोणी ओळखत नाही, 3 लोकांची ज्ञात आहात, माझ्याकडे काय काम घडलं? तुम्हाला बोलवले म्हटले परमेश्वरांनी, चला भगवंतांनी बोलवले तुम्हाला. भगवंतांनी बोलवलंय? हो. काय प्रकार केलाय म्हटले? जो पराक्रम केलेला आहे त्या पराक्रम पाहण्यासाठी आणि तो स्पष्ट करण्यासाठी आणि निस्तरण्यासाठी तुम्हाला बोलवले, चला. मग ते भगवंतांनी बोलवलेलं आहे, तिकडं जायचं आहे, जिवंतपणी सदेह जायचं आहे. निघाले पुढं, पोचले. मनामध्ये भीती आहे, आता काय होईल? आल्या आल्या गुरु 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 गुरु, मुलीचं ठरलेलं आहे, गुरुजी आले, गुरुजी आले, गुरुजी आले, आमचे गुरुजी आले. गुरु आले. ते म्हटले, बाबा काय केले ते सगळं कर. म्हटले, मी काय नाही, सोड म्हटले, हे जे काय तुझं गुरु शिष्य जे सुरू आहे ते सोड म्हटले त्या मुलीला. मग त्या मुलीला सोडलं. ज्यावेळेस तिच्या त्या सर्व गाठी आणि ती दोरी बाजूला केली, समोर गुरु आहे, त्याच्या बाजूला ईश्वर आहे, परमेश्वर आहेत, भगवंत आहेत. आता गुरु आणि परमेश्वर दोन्ही समोर आहेत. आता काय? आता कोणाचं दर्शन घ्यायचं? आता कोणाला स्थान द्यायचं आणि कोणाला मान द्यायचा? त्यावेळेस ती मुलगी म्हणते, गुरु गोविंद दोऊ खडे, गुरु गोविंद दोऊ खडे, काके लागू पाय, काके लागू पाय, बलहरी गुरु आपने, जिन गोविंद दिए बताय. ह्या गुरुमुळे हा परमेश्वर भेटलाय आणि या परमेश्वराच्या कृपेमुळे हा गुरु भेटलाय. आता कोणाला नमस्कार करायचा? आता कोणाला मान द्यायचा? गुरु श्रेष्ठ की परमेश्वर श्रेष्ठ? गुरु श्रेष्ठ की भगवान श्रेष्ठ? भगवंताच्या भक्तीमुळे गुरु भेटले आणि गुरुच्या प्रेमामुळे, विश्वासामुळे, श्रद्धेमुळे परमेश्वर भेटले. कोणाला स्थान द्यायचं? तर त्या ठिकाणी गुरुला स्थान. ईश्वर कृपेमुळे गुरु आणि गुरु कृपेमुळे, गुरुच्या प्रेमामुळे, विश्वासामुळे, श्रद्धेमुळे ईश्वर. ईश्वराची जरी प्राप्ती झाली तरी पुन्हा माघारी गुरुकडे यावं लागतं. हे संतांना विचारा. कित्येक वेळा परमेश्वराचं दर्शन होऊन ती काय आहे हे जाणण्यासाठी पुन्हा गुरुकडे यावं लागतं. गुरु एवढे श्रेष्ठ आहेत. गुरु हे तत्व आहे. एकदा गुरुचा जर संसर्ग झाला, जसं कोरोना झालेल्या व्यक्तीच्या जर जवळ आपण गेलो तर त्या व्यक्तीला कोरोना होतो. कोरोना झालेल्या व्यक्तीचे जर
संपर्कात जर आपण गेलो तर आपल्याला त्याचा संसर्ग होतो. तसं शुद्ध, जागृत, ईश्वर प्राप्त, ईश्वर जाणलेल्या गुरुच्या, साक्षात्कारी सत्य गुरुच्या जर आपण संपर्कात गेलो तर आपल्याला सुद्धा तो संसर्ग झाल्याशिवाय राहत नाही. मात्र यामध्ये पाहण्यासारखी गोष्ट अशी आहे, शिष्यामुळे, गुरुमुळे शिष्याला परमेश्वराचं दर्शन होतं. मात्र शिष्यामुळे, शिष्य जरी तेवढ्या क्वालिटीचा असेल, शिष्य जरी तेवढा ऊर्जावान असेल, तेवढा भुकेलेला असेल, तर त्याचा फायदा गुरुला सुद्धा होतो. चोरी करावी तर कुठे चोरी करावी हे सुद्धा समजलं पाहिजे. चोरी अशा सत्यवान लोकांच्या घरात केली, चोरी तर केलीच केली, चोरी तर भेटली, मात्र ईश्वर सुद्धा भेटले. हे फक्त कशामुळे होतं? तुमची संगत कोणाची आहे, संगत कोणाची आहे, कोणत्या गुरुची संगत आहे, कोणत्या शिष्याची संगत आहे. गुरु संगत जेवढी महत्वाची, शिष्य संगत सुद्धा महत्वाची आहे. 2 मित्र होते, ड्रायव्हिंग करायचे, गाडी चालवायची. दोघांचा खूप दिवसानंतर संपर्क आला. भेटले कुठं? 2 लाईन मध्ये उभारले होते. एक लाईन होती स्वर्गाची, एक लाईन होती नरकाची. मृत्यूनंतर भेटलेले. दोघांनी एकमेकाला पाहिलं, मोठ्याने ओरडले, अरे तू कुठे असतोस, काय, किती दिवसांनी भेटलोय, ते पण मृत्यूनंतर. मिठी मारली, आलिंगन दिलं. बर, कोणत्या लाईन मध्ये आहेस? तो म्हटला स्वर्गातल्या. स्वर्गातल्या? आणि तू? ते म्हटलं आता काय माहिती, आलोय म्हटलं इथे. आपण आयुष्यभर तर काय काय केलंय. हो, खूप काय काय केलंय म्हणले, पण मलाच माहित नाही मी इकडे कसं काय आलोय. त्याला म्हटले तू? मी नरकातल्या. आता आपल्याला तिथपर्यंत जाईपर्यंत अर्धा तास वेळ आहे. मग अर्धा तास करायचं काय? भजन कीर्तन तर नाही करणार, ध्यान तर नाहीत करणार, नामस्मरण तर नाहीत करणार, मग अर्धा तास करायचं काय? त्या अर्ध्या तासामध्ये त्यांनी विचार केला, तू त्या लाईन मध्ये का, मी या लाईन मध्ये का. ठीक आहे म्हटले, तुझा मृत्यू कसा झाला, इथपर्यंत कसा पोहोचला? तो म्हटला काय नाही, एका ठिकाणी सत्संग होतं आणि सत्संगातले 4 साधू घेऊन येत होतो. मग येत असताना अचानक थोडस लाईट, वारं, वातावरण यामुळे मला रस्ता समजला नाही. रस्त्यातून माझी गाडी खाली गेली, आमचा अपघात झाला, आम्ही मृत्यू पावलो. डोळे उघडले तर येतो, आपण डोळे उघडले तर ICU मध्ये असतो ना, डोळे उघडल्यानंतर इथे. तो म्हटला तू कसं काय? काय नाही म्हटले, 4-5 मित्र होते, ठराविक ठिकाणी गेले होते, मग पार्टी, मज्जा मस्ती सगळ्या गोष्टी झाल्या. हा, मग काय, त्यांना घेऊन येत होतो. ते काम काय करतात? ते काय नाही, ते चोरी, मार्या, डाकू असे काम करतात. मी काय करत नाही, मी काय करत नाही. मग ते करतात, मी फक्त त्यांना घेऊन येत होतो, मी फक्त त्यांना घेऊन येत होतो. गाडी गटरीत पडली, अपघात झाला, सगळेजण मेलो, डोळे उघडले, इथं आलो. दोघांचे काम एकच आहे, परिणाम मात्र संगतीचा आहे. परिणाम मात्र संगतीचा आहे. तुमची तहान, तुमचा शोध, तुमची गरज ही गुरुपर्यंत घेऊन जाते. आणि जर ही शुद्ध असेल, सात्विक असेल, गुरुचा फायदा तुम्हाला होतोच होतो, पण तुमचा सुद्धा फायदा गुरुला होतो. हे तत्व आहे गुरु शिष्य परंपरेतील. गुरुला ऐकणं, गुरुजवळ जाणं म्हणजे फक्त भक्ती नाही, याच्यातून काहीही होणार नाही, याच्यातून काहीही होणार नाही. जो गुरुचा उपदेश आहे, हा जो गुरुचा उपदेश आहे, हा कानातून हृदयात उतरला पाहिजे, कृतीत उतरला पाहिजे. खूप ठिकाणी आपण गुरुचे उपदेश ऐकतो, वा वा, छान 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 छान, घरी येताच विसरून जातो. हे विसरण्यासाठी नाही आहेत, हे जगण्यासाठी आहेत,
ह्याची उपासना झाली पाहिजे, कर्मोपासना झाली पाहिजे, उपदेश कानातून हृदयात गेला पाहिजे, तर ईश्वर प्राप्ती होते, तर ज्ञान भेटतं, तर साक्षात्कार होतो. कानातून हृदयात आणि हृदयातून उपासनेत. कोणत्या? कर्मोपासनेमध्ये. एके दिवशी रात्री गुरुचं प्रवचन झालं आणि गुरुनी सांगितलं, आपला प्रत्येक दिवस इच्छित स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी एक पाऊल टाकलं पाहिजे. झालं, प्रवचन रात्री संपलं. सकाळ झाली, नित्यनेमन सर्व कामं झाली, पुन्हा रात्र झाली. आणि रात्री गुरुनी 2 शिष्यांना बोलवलं आणि सांगितलं, समोर जो डोंगर दिसतोय हा दिसतोय, त्या डोंगरावरती माझे गुरु आहेत. मग काय नाही, ही ठराविक फळं आहेत, हा आहार आहे, हा त्यांना देऊन यायचा आहे. दोघं जण बोलले ठीक आहे, जाऊन देऊन या. दोघांना वेगवेगळे दिले होते. गुरु जाऊन झोपले. गुरु झोपले, थोड्या वेळानंतर उठल्याने पाहिलं तर एक शिष्य त्याच ठिकाणी आहे आणि दुसरा ते देऊन आला. मग दोघांना विचारलं, तू दिले का? दिले. ठीक आहे म्हटले. तू का दिलं नाही, का गेला नाही तिथंपर्यंत? तू गुरुआज्ञा का पाळली नाहीस, का गुरुआज्ञा मोडली? ते म्हटले, मी चाललोय, माझी इच्छा आहे, माझा प्रयत्न आहे, सर्व आहे, मात्र हा जो कंदील आहे ना, या कंदिलाचा प्रकाश फक्त 4च पावलापर्यंत आहे आणि डोंगर किती लांब आहे, मी तिथपर्यंत कसा पोहोचणार? दुसऱ्याला बोलवलं, विचारलं, तू कसं काय जाऊन आला? त्यांनी सांगितलं, माझाही कंदील आहे, समोर अंधार आहे, मलाही 4च पावले दिसू शकतात. मग रात्री जो तुम्ही उपदेश केला होता, इच्छित स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी एक पाऊल टाका. हा एक पाऊल मला तिथपर्यंत पोहोचलं आणि त्यातून माघारी यायला एकच पाऊल ठरलं. काय केलं? मी एक पाऊल टाकला, प्रकाश अजून 4 पावले पुढे गेला. मी दुसरा पाऊल टाकला, प्रकाश 4 पावले अजून पुढे गेला. मी जसं पाऊल टाकत गेलो तसं प्रकाश पुढे 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 गेला आणि मला जिथपर्यंत पोहोचत होतं तिथपर्यंत पोहोचवलं. 2 परिणाम आहेत, एक कानामध्येच ठेवणं, दुसरं कानातून हृदयात उतरवणं, हृदयातून कर्मोपासनामध्ये आणणं. श्रवण सर्वजणच करतात, त्याचं मनन हे झालं पाहिजे, निधिध्यास हे झाला पाहिजे, तर आपण सत्यप्राप्तीजवळ पोहोचतो, ईश्वरापर्यंत पोहोचतो. आणि त्याचं जो माध्यम आहे, जो दुवा आहे, जो पूल आहे, तो आहे गुरु. ईश्वर प्राप्ती जरी झाली तरी काय आहे हे समजण्यासाठी गुरुपर्यंत यावं लागतं. एक खड्डा खांदताय, त्याच्यामध्ये मूर्त्या भेटल्या. ह्या मूर्त्या वेगवेगळ्या धातूंच्या आहेत, सोन्याच्या आहेत असंही वाटतंय, चांदीच्या आहेत असंही वाटतंय, रुपयाच्या आहेत असंही वाटतंय. ठरवणार कोण? हे ज्ञान देणार कोण? यासाठी सोनाराकडे जावं लागतं. मग सोनार सांगतं हे हे आहे. एका ठिकाणी उत्खनन होत होतं, काय भूर्जपत्र भेटली. ते भूर्जपत्रावर समजतं हे लिहिलेलं आहे, पण भाषा वेगळी आहे. हे समजणार कोणाला? हे जाणणार कोण? जो जाणतो त्याच्याकडे जावं लागेल. जे पुरातत्व विभागाचे जे कोण जाणकार आहेत त्यांच्याकडे जावं लागेल, मग ते सांगतील हे काय आहे. पूर्वी मोडी लिपीमध्ये लिहिलं जायचं. हे जाणते कोण त्याच्यापर्यंत जावं लागायचं. तुम्हाला जरी ईश्वर भेटला, जरी सत्य भेटलं, हे काय आहे हे जाणण्यासाठी पुन्हा गुरुपर्यंत जावं लागतंय. आहेच तुमच्याजवळ, पॉलिश करण्यासाठी फक्त तिथपर्यंत जायचं आहे. हे काय आहे जाणण्यासाठी फक्त तिथपर्यंत जायचं आहे. ह्याच्यामध्ये गुरुचा रोल आहे. हे काम गुरुचा, ही जबाबदारी गुरुची आहे. आणि तुमची जबाबदारी आहे गुरुबद्दल प्रेम, श्रद्धा, विश्वास. प्रेम, श्रद्धा आणि विश्वास
हे ठेवून जर गुरुजवळ असाल तर गुरु हे परिसाप्रमाणे काम करतात. परिसाप्रमाणे काम करतात. स्पर्श केला सोनच होत. जसं परीस एखाद्या लोखंडाला जर चिटकावला, त्याचा जर स्पर्श झाला तर लोखंडाचं सोनं होतं. जीवनामध्ये जर गुरु आले आणि जर त्यांनी जर आपल्याला स्पर्श केला, आपल्याशी त्यांचा जर सहवास झाला, तर आपल्या जीवनाचं जन्माचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. जीवनाचं आणि जन्मात जर सिद्ध शुद्ध सोनं करायचं असेल तर त्यासाठी गुरुस्थान आणि गुरु तेवढे महत्वाचे आहेत. गुरु जीवनामध्ये कधी भेटतात? तुमची पात्रता निर्माण झाली की गुरु भेटतात. 5 वर्ष पूर्ण झाले, 6 वर्ष पूर्ण झाले की पूर्वी शाळेमध्ये नेऊन ठेवलं जायचं. त्याच्या आधी शाळेत कसं पाठवलं जायचं माहित आहे? जन्मतारीख माहित नसायच्या, गुरुजीकडे घेऊन जायचं. गुरुजी, मुलाचं शाळेत नाव घालायचं आहे. गुरुजी म्हणायचे कान पकड. कान पकडला, ये पहिलीत. कान पकड, पकडला, ये पहिलीत. कान पकडला तर पहिलीत ऍडमिशन भेटायचं, नाही पकडला तर नाही. ही पात्रता चेक केली जायची, ही पात्रता पाहिली जायची आणि मग जी काही ठरलेली आहे त्या पद्धतीने तुमच्यावर संस्कार, त्या गोष्टी केल्या जायच्या. ज्यावेळेस आपण गुरुकडे एखादी विद्या प्राप्त करण्यासाठी, ज्ञान प्राप्त करण्यासाठी जातो आणि ती प्राप्त होतं, मग आपल्याला गुरुला गुरुदक्षिणा द्यावी लागते. गुरुदक्षिणा द्यावी लागते ना. एकलव्याने दिला होता, एकलव्याने दिला होता, आपल्यालाही काहीतरी गुरुदक्षिणा द्यावी लागते. काय आहे खरी गुरुदक्षिणा? खरी गुरुदक्षिणा काय असेल? जे ज्ञान प्राप्तीसाठी, जी विद्या प्राप्तीसाठी आपण गुरुकडे गेलेलो आहोत, ती करणं, ते ज्ञान, ती विद्या, ती प्राप्त करणं, हे गुरुचे सिद्धांत जगणं, ही खरी गुरुदक्षिणा आहे. ही खरी गुरुदक्षिणा आहे. काही वेळेस गुरुदक्षिणा आपल्यालाही द्यावी लागते. गुरु मागतात, मला तुझी ठराविक दिवस होतात आणि आपण गुरुकडे जातो, एवढ्या दिवसापासून मी साधना करतोय, एवढ्या दिवसापासून श्रवण होतंय, मनन होतोय, निधिध्यास होतोय, मात्र ज्या प्राप्तीसाठी मी इथं आलेलो आहे ते प्राप्त होत नाही, मी काय करू? त्यावेळेस गुरु म्हणतात, मला दक्षिणा दे, मग तुला प्राप्त होईल. गुरु दक्षिणा मागतात. कोणती दक्षिणा मागतात? ब्लँक चेक नाही, ठराविक अमाऊंट 11 रुपये, 111 रुपये, 121, 51, 1001 नाही. सत्य गुरु त्यावेळेस एक दक्षिणा मागतात. कोणती दक्षिणा मागतात माहित आहे? सत्य प्राप्तीसाठी, इच्छित प्राप्तीसाठी, विद्या प्राप्तीसाठी ज्या गोष्टीचा अडथळा येतोय, जी गोष्ट अडथळा निर्माण करते, तो अडथळा गुरु दक्षिणा म्हणून गुरु मागतात. जो अडथळा ज्ञान प्राप्तीसाठी निर्माण होता, जो अडथळा ज्ञान प्राप्ती तुम्हाला होऊ देत नव्हता, तो अडथळा गुरु दक्षिणा म्हणून मागतात. ही आहे गुरुदक्षिणा. हे मागितलं होता एकलव्याला, आज आपल्याला हे मागितलं जातं. तेही गरजेचं आहे. प्रत्येकाचे वेगवेगळ्या गरजा आहेत. ज्यावेळेस तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं, ईश्वर प्राप्ती होते, विद्या प्राप्ती होते, त्यानंतर तुम्ही गुरुची सेवा करता. त्या सेवार्थ तुम्ही गुरुला काय देता? तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही देता. आज माझ्याकडे वेळ आहे, मी गुरुजवळ वेळ दान करतो, मी गुरुजवळ राहतो, गुरुची सेवा करतो. माझ्याकडे बल आहे, मी बल दान करतो, तिथे श्रम दान करतो.
जे ज्ञान मला भेटलेलं आहे, माझ्याकडे वेळ आहे, गुरु सांगतात हे ज्ञान पुढे दान कर, ते ज्ञान दान करतात. मी शेतकरी आहे, माझ्याकडे भरपूर अन्न आहे, माझ्याकडे भरपूर ज्वारी आहे, गहू आहे, मका आहे, भात आहे, धान्य आहेत. मी गुरुजवळ नेऊन हे धान्य अर्पण करतोय, हे पदार्थ अर्पण करतोय. माझ्याजवळ यातील काहीच नाही, माझ्याजवळ पैसे आहेत, मी पैसे नेऊन दान करतोय. गुरुला कोणत्याही चौकटीतून पाहणं आणि आपल्याला त्या चौकटीतून गुरु दिसणं, याचा अर्थ असा आहे आपली पूर्ण पात्रता तयार झालेली नाही. गुरुवरती 1% जरी संशय असेल तर तुमची 99% तयारी झालेली नाही. ज्यांनी चोराला गुरु समजलं आणि पूर्ण विश्वास ठेवला, 100% श्रद्धा ठेवली, त्यांना ईश्वर प्राप्ती झाली. लक्षात येतंय? गुरुबद्दल प्रेम, विश्वास आणि श्रद्धा ही पूर्ण पाहिजे. ही पूर्ण श्रद्धा, पूर्ण विश्वास आणि पूर्ण प्रेम तुम्हाला पूर्ण ज्ञान प्राप्त करून देतो. काही लोक येतात आणि गुरुकडे काय मागतात? एवढ्या दिवसापासून आम्ही तुमच्या सानिध्यात आहोत, तरी जीवनामध्ये दुःखद घटना का घडतात, तरी जीवनामध्ये अडचणी काय येतात, तरी जीवनामध्ये दुःख काय येतं? सर्वांना प्रश्न पडतो ना, जीवनामध्ये दुःख काय येतं? अशा वेळेस गुरु त्यांना मार्गदर्शन करतात. काय मार्गदर्शन करतात गुरु? एक क्रिकेटर गुरुकडे आला आणि गुरुला बोलला, मी तुम्ही सांगितलेल्या गोष्टीचं, शब्दाचं नामजप करतो, सांगितलेलं ध्यान करतो, मात्र मागचे 3 मॅचेस मी कमी रनावरती, कमी धावावरती आउट झालेलो आहे, माझं करिअर धोक्यात आलं. मी अशा वेळेस काय करू? का जीवनामध्ये माझे हे दुःख येतं? का जीवनामध्ये माझ्या अडचणी येत आहेत? त्यावेळेस गुरु सांगतात, तू आता ज्या फील्डमध्ये आहेस, ज्या क्षेत्रामध्ये आहेत, ज्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी जो व्यक्ती यशस्वी आहे त्या व्यक्तीला गुरु बनव. क्रिकेटर गेले आणि त्यांनी त्यांच्या गुरुला सांगितलं, त्या क्षेत्रातील गुरुला सांगितलं, हे असं असं माझ्या जीवनामध्ये होतंय आणि मला याच्यामुळे अडचणी येत आहेत. त्यांनी बघितलं काय होतंय, ठराविक पद्धतीने जो फेकलेला बॉल आहे तो मला खेळता येत नाही, त्यामुळे मी आउट होतोय, मागच्या 3 मॅचेस मी आउट झालोय. गुरुने सांगितलं सोपं आहे. काय अडचण आहे ना? हां, काय अडचण आहे? घटना अडचण नाही, तुला तो बॉल खेळता येत नाही, तो बॉल समजत नाही, ही घटना समजत नाही, म्हणून ती घटना तुला दुःखद वाटते. मग सराव कर, मार्गदर्शन घे आणि या दुःखद घटनातून शिक. जीवनामध्ये ज्या ज्या वेळेस दुःखद घटना घडतात, हे कशासाठी घडतात? तुम्हाला पूर्ण बनवण्यासाठी घडतात, संपूर्ण बनवण्यासाठी घडतात. काहीतरी कमीपणा आहे, काहीतरी उणीव आहे, ती बाजूला काढणे, जी जी गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी ती घटना घडते. परिपूर्ण बनवण्यासाठी घटना घडते. हे घटना कधीपर्यंत घडतात? जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनात परिपूर्ण होत नाही तोपर्यंत या घटना घडतात. ठरल्या पद्धतीने क्रिकेटर गुरुकडे गेला, गुरुने दिलेलं मार्गदर्शन घेतलं आणि त्या पद्धतीने जी कमतरता होती ती भरून काढली आणि पुढच्या मॅचमध्ये गेला आणि प्रत्येक आलेला तो बॉल त्यांनी षटकार मारला. जी कमतरता होती, जो बॉल खेळता येत नव्हता, जिथे अज्ञान होतं ते ज्ञान प्राप्ती झाली आणि तू प्रत्येक बॉल षटकार, प्रत्येक बॉल षटकार, प्रत्येक बॉल षटकार, चांगल्या धावा काढल्या. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असंच होतं. दुःख काय येतं? तुम्हाला परिपूर्ण बनवण्यासाठी येतं. तुमच्याकडे काहीतरी कमतरता आहे याची जाणीव करून देण्यासाठी येतं. एक नवीन शेतकरी होता, नोकरी सोडून शेती करत होता. माझं शेतीवर प्रेम आहे, भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि मी शेती करून
जगाचं, देशाचं, माझ्या कुटुंबाचं, स्वतःचं पोट भरणार आहे. शेती सुरू केली, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 3 वर्ष सलग लॉस, 3 वर्ष सलग नुकसान झालं. गुरुकडे आला, गुरुला म्हटला, हे काय होते माझ्या जीवनामध्ये? तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टी मी करतोय, तरी माझ्या जीवनामध्ये दुःख काय येतंय? तरी माझ्या जीवनामध्ये अपयश काय येतंय? काय दुःखद घटना माझ्या जीवनामध्ये घडतायत? ठरल्या पद्धतीने सांगितलं. तू जी गोष्ट करत आहेस, या गोष्टीमध्ये तुला दुःख भेटतंय, याचं कारण असं आहे, तू अपूर्ण आहेस. आणि अपूर्णतेची जाणीव करून देण्यासाठी ही घटना घडते. घटना फक्त घटनाच घडत असतात, त्या सुखदी नसतात आणि दुःखदी नसतात. तुमच्याकडे जी कमतरता आहे ती पूर्ण करण्यासाठी आणि जाणीव होण्यासाठी तुम्ही त्या घटनेकडे पाहता. त्या घटनेकडे काय म्हणून पाहता? पूर्णतेची जाणीव होण्यासाठी. म्हणून तुम्हाला त्या घटना दुःखद वाटतात. माझ्या जीवनात दुःखद घटना घडतात. का घडतायत? अपूर्णतेची जाणीव करण्यासाठी. काहीतरी अपूर्ण आहे, काहीतरी कमी आहे, कोणत्या तरी गोष्टीची कमतरता आहे, उणीव आहे, कमीपणा आहे, जो भरून काढायचा आहे. आणि हा भरून काढण्यासाठी ही घटना घडलेली आहे. काय होतंय? शेतकऱ्याने सांगितलं, मी ज्या ठिकाणी पीक घेतोय या ठिकाणी माझं पीक जळून जातंय, उन्हाळ्यात मला पाणीच भेटत नाही. त्यांनी सांगितलं, ठराविक शेतकरी आहे जो तज्ज्ञ आहे त्याला जाऊन भेट, त्याला गुरु करून घे. गेला त्या शेतकऱ्याकडे, त्याला म्हटला, माझंही शेत तुझ्याजवळच आहे, मलाही जेवढं पाणी तेवढंच पाणी तुला आहे, मात्र तू यशस्वी आहे, मी अयशस्वी आहे, तू आनंदी आहे, मी दुःखी आहे, याचं कारण काय? त्यांनी सांगितलं, तू ज्या शेतामध्ये जास्त पाण्याचं पीक घेतोय त्या शेतामध्ये उन्हाळ्यात पाणी कमी पडतं आणि तुझं पीक जळून जातं. मग तुझ्या शेतामध्ये वेगवेगळी फळं घेतोय जे इथल्या वातावरणामध्ये सूट होत नाही, त्याच्यावर रोगराई पडतात आणि तुझं नुकसान होतं. मग मी माझ्या शेतामध्ये कमी पाण्याचं पीक घेतो, उन्हाळ्यात तरी त्याला पाणी कमी असेल तरी चालतं. मी अशी पीक घेतो जे या वातावरणामध्ये सूट होतात, मॅच होतात आणि याच्यावरती कमीत कमी रोग पडतात. शेतकऱ्याला आपली चूक लक्षात आली, त्याने त्याला गुरु मानलं आणि त्याच्या पद्धतीने पूर्ण मार्गदर्शन घेतलं आणि मार्गदर्शन घेऊन त्याच्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या दुःखद घटना होत्या या दुःखद घटना बाजूला केल्या. एक खेळाडू आहे आणि एक शेतकरी आहे, दोघांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या घटना होत्या. येत होत्या कशासाठी? दुःख देण्यासाठी नाही, कमीपणाची जाणीव करून देण्यासाठी, अपूर्णतेची जाणीव करून देण्यासाठी. आपल्या जीवनामध्ये ही घटना घडतात ज्यातून आपल्याला दुःख होतं, दुःख देणारे असतात. का? काहीतरी अपूर्ण आहे, काहीतरी कमी आहे, कोणती तरी उणीव आहे आणि ती भरून काढण्यासाठी ही घटना घडते. ज्यावेळेस आपल्याला त्याच्याबद्दल पूर्णता प्राप्त होते, हीच घटना दुःख न देता सुख, आनंद, यश देते. हे सर्व भेटतं कधी? ज्यावेळेस आपण कोणाला तरी गुरु मानतो. जे आपल्याला पाहिजे, आपण ज्याच्यात अयशस्वी आहोत, मात्र ते कोणाकडे तरी आहे, कोणीतरी ते जाणलेलं आहे, त्याला गुरु मानावं आणि ते आपण प्राप्त करून घ्यावं. आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालात. गुरु शिष्य यांच्यातील नातं समजून घेतलं, गरज समजून घेतली आणि खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा झाला. आपली सेवा करण्याची संधी दिलीत त्याबद्दल आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे. झालेली सर्व सेवा जीवनात आलेल्या सर्व गुरूंच्या चरणी अर्पण करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.